नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा का करतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते। सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात। तर या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा का करतात यासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत। 2026 मध्ये सोमवार 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे। ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते। सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात। पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला पौर्णिमेच्या दिवशी व्रत करतात। सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली। तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्यांचे आयुष्य परत दिले। त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते असे सांगितले जाते। तर वडाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा वास आहे असे म्हटले जाते। हिंदू धर्मात पशुपक्ष्यांसह झाडांनाही विशेष महत्त्व दिले आहे। पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांना पवित्र मानले गेले आहे। या झाडांची पूजा केली जाते। या झाडांमध्ये देवांचा वास असतो असे सांगितले जाते। या झाडांमध्ये वडाच्या झाडाचाही समावेश आहे। वटपौर्णिमेमध्ये वडाच्या झाडाला अधिक महत्त्व आहे। सर्व सुवासिनी वडाच्या झाडाजवळ येऊन वटसावित्रीची पूजा करतात। शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार वडाच्या झाडांच्या मुळामध्ये ब्रह्मा, झाडामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिवाचा वास असतो। म्हणून हे झाड त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते। तसेच वडाचे झाड हे मोठे दीर्घायुष्य असते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते। वटवृक्षाचे महत्त्व काय आहे तर भगवान शंकर वडाच्या झाडाखालीच तपस्या करायचे असे सांगितले जाते। वडाच्या झाडावरील पानांवरच श्रीकृष्णाने मार्कंडेय ऋषींना दर्शन दिले होते। वट सावित्रीच्या कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते। म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी महिला व्रत करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात। वटपौर्णिमेच्या व्रताची पूजा कशी करायची याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। सकाळी नित्यकर्म, स्नान, देवाची नित्य प्रार्थना, तुलसी पूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाजवळ सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा। स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा। प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी। गणपतीची हळद, कुंकू, अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी। नंतर सती मातेच्या सुपारीची पंचोपचार पूजन करावे। हळदी, कुंकू, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे आणि त्यानंतर आरती करावी। वडाला हळद, कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि यानंतर 5 सुवासिनींची आंबे आणि गव्हाने ओटी भरावी। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।